सांगता नाही येणार का? माहीत नाही का? लक्षात नाही का व्हॅल्यू? साक्षी आर यू देअर? सिद्धी किती आहे वजन? किती आहे तुमचं सांगा? 50 किलो आहे का? अंदाजे सांगा, अंदाजे. हॅलो 38. ओके. मग आता सिद्धी तुझे वजन सांगितलं 38 kg. इथं असं सांगितलं का रे सर म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये 38 kg आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये 35 kg आहे, पॉझिटिव्ह वायमध्ये किंवा नॉर्थ डायरेक्शनमध्ये असं आहे, साऊथ डायरेक्शनमध्ये असं नाही. तू फक्त मला काय सांगितली? व्हॅल्यू. म्हणजे काय सांगितलं तू? फक्त मॅग्निट्यूड व्हॅल्यू. कळतंय? सो ज्या ज्या ठिकाणी फक्त मॅग्निट्यूडबद्दल अशा क्वांटिटीज, अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्यांचं तुम्ही फक्त काय बोललं जातं? मॅग्निट्यूड किंवा व्हॅल्यू बोलली जाते, तिथं डायरेक्शनचं घेणं देणं नाही. त्या क्वांटिटीजला कुठली क्वांटिटी म्हणायचं मग बाळांनो? सांगा पटकन. त्या क्वांटिटीला कुठली क्वांटिटी म्हणणार मी? स्केलर. कुठली म्हणणार? स्केलर. ठीक है. सो स्केलर क्वांटिटी, तो ये स्केलर क्वांटिटी मेरे लिए मुझे काम आ रहा है. ठीक है, समजतंय सर्वांना? स्केलर क्वांटिटी. सो स्केलर क्वांटिटी मला कामाला येते आहे. ठीक आहे, ओके फाईन. सर्वांना कळतंय का? हो. ठीक आहे. बरं, मला हे स्केल वापरायची बरं का. मी त्या दिवशीपासून प्रयत्न करतो या स्केलला वापरायचा, पण ती रोटेटच होत नाही. थांबा बरं, इथं ऑप्शन आहे का? कॉपी ॲज टेक्स्ट, कॉपी ॲज टेक्स्ट. नाही, काय नाही. बरं ठीक आहे, परत त्याच्यावरच क्लिक करतो. रोटेट एंगल तिचा कसं काय? हाँ या ओके, रोटेट. ये है फिजिक्स का मास्टर. ठीक है, चलो माउस की सहायता से मैं उसको रोटेट कर रहा हूँ. हां, तर आता हिला 90 डिग्रीमध्ये बनवून ठेवतो मी. म्हणजे काय आपल्याला पट्टीने मस्तपैकी आखता येईल. हाँ, तो 90 डिग्री यूज़ करके मैं इसको थोड़ा सा शिफ्ट करता हूँ. आता कसं काय स्ट्रेट लाईन मारता येत नाही सरांना. एक तर आली का स्ट्रेट लाइन बच्चा पार्टी. सो स्केलर एंड वेक्टर, तो मैंने स्केलर एंड वेक्टर का परफेक्ट लाइन ड्रॉ कर दिया भाई. ओके फाइन. तो कळलं स्केलर एंड वेक्टर मधला फरक समजला सर्वांना. मग अशा क्वांटिटी स्केलर एंड वेक्टर की जिथं मला याच्याबद्दल बोलायचं होतं की मॅग्निट्यूड म्हणजे काय आणि डायरेक्शन म्हणजे काय. मग आता सपोज मी तुम्हाला फोर्सबद्दल बोललो, तर फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. मग कसं वेक्टर क्वांटिटी? मी असं तुम्हाला म्हटलं, सपोज इकडे वगैरे, आता एकच मिनिट हा, सिम्पल एक्झाम्पल. आता हा ब्लॉक आहे, ब्लॉकचं मास आहे सपोज एम. ह्या ब्लॉकला मला सपोज पुश करायचं आहे. काय करायचं आहे? पुश. मग पुश करायचं म्हटल्यानंतर काहीतरी फोर्सने मी त्याला पुश करेल, बरोबर की नाही? पण आता हे जे फोर्स चाललंय माझं, तो कुठल्या डायरेक्शनमध्ये चाललाय सांगा बरं? कुठल्या डायरेक्शनमध्ये चाललाय सांगा बरं फोर्स? कॅन एनीवन लेट मी नो फोर्स कुठल्या डायरेक्शनमध्ये चाललाय आपला? पॉझिटिव्ह. या पॉझिटिव्ह कौन सा डायरेक्शन बोलो? एक्स वाय झेड काय ते सांगा बाबा. एक्स पॉझिटिव्ह. यस. मग हा जो फोर्स चाललाय तो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये चाललाय. मग याच्यामुळे ह्या ऑब्जेक्टचं पण ॲक्सेलरेशन घडणार आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे ह्या ऑब्जेक्टला व्हेलॉसिटी मिळणार आहे. सपोज इनिशियली ह्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी होती 0, u = 0 म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. आणि हा फोर्स जो पॉझिटिव्ह ॲक्सिसमध्ये अप्लाय केला आहे आपण, त्याच्यामुळे त्याची डिस्प्लेसमेंट म्हणजे तो ह्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस पण होणार आहे, ते पण पॉझिटिव्ह एक्समध्येच चालेल. त्याला जी स्पीड मिळणार आहे तो पण पॉझिटिव्ह एक्समध्येच चालेल. बघा फोर्समुळे काय काय घडलं. मग फोर्स ही कुठली क्वांटिटी आली? मग किती फोर्स अप्लाय केला आहे तुम्ही त्याच्यावर ठरेल तो किती स्पीडने जाणार आहे. सपोज मी फोर्स अप्लाय केला आहे 10 न्यूटनचा. मग माझ्यासाठी बघा शिवराज 10 न्यूटन हे काय झालं तुमच्यासाठी? मॅग्निट्यूड. तुम्ही किती अमाऊंटचा फोर्स अप्लाय केला, किती मॅग्निट्यूडचा, किती व्हॅल्यूचा? 10 न्यूटन व्हॅल्यूचा. साक्षी समजतंय का? यस सर. यस. शिवराज, सिद्धी, मग किती फोर्स अप्लाय केला? 10 न्यूटनचा. पण कुठल्या डायरेक्शनमध्ये अप्लाय केलाय? तर
मग इथं लिहिणार मी डायरेक्शन, हे झालं माझ्यासाठी मॅग्निट्यूड, आणि मी लिहिलं फोर्स ऑफ 10 न्यूटन इज अप्लाइड इन पॉजिटिव एक्स एक्सिस। तो पॉजिटिव एक्स एक्सिस मेरे लिए क्या बना रहे भाई, डायरेक्शन। तो ऐसा क्वांटिटी जिसमें आपको मैग्नीट्यूड और डायरेक्शन दोनों बताना पड़ता है, दोनों इन्वॉल्व होता है किसी क्वांटिटी का, उस क्वांटिटी को बोला जाता है वेक्टर क्वांटिटी। आई बात समझ में सभी को? तो ये बन गया मेरे लिए वेक्टर क्वांटिटी। और स्केलर क्वांटिटी लाईक मास सांगितलं, टाइम सांगितलं, जिथं तुम्ही फक्त मला मॅग्निट्यूड सांगितलं, यू हॅवंट, देर इज नो नेसेसिटी ऑफ टेलिंग अस द डायरेक्शन। लेकिन यहाँ पे है बाबा, आता दरवाजा उघडायचा आहे, दरवाजा बंद करायचा, पुश फोर्स असेल, पुल फोर्स असेल, ठीक आहे। आता सपोज मी असं दाखवलं, सपोज आता सपोज बैलगाडी आहे, बैलगाडीचे चाकं दाखवतो, सपोज ही अशी बैलगाडी आपली, आणि बैलगाडी घेऊन बैल त्याला ओढता येते बाबा, ठीक आहे। आता बैल असा इथे त्याच्या खांद्यावर जू वगैरे आहे, आणि हे त्याचे पाय आहे, ठीक आहे। बैल चाललाय असा घेऊन चाललाय, आता बैल कमी डुक्कर जास्त वाटतं येते, पण ठीक आहे, हां काय हरकत नाही। मग मला सांगा, आता हा बैल कुठल्या डायरेक्शनमध्ये चाललाय बैलगाडी घेऊन, सांगा पटकन। बैलाने जो फोर्स अप्लाय केलाय कुठल्या डायरेक्शनमध्ये तो फोर्स, यस बताओ मेरे को, चलो जल्दी। नेगेटिव वाई एक्सिस। वाई कैसे रे भाई, यहाँ पे वाई कैसे है, ये हॉरिझॉन्टल डायरेक्शन है ना भाई, ये हॉरिझॉन्टल आहे। बैल काय हवेत घेऊन जातो काय, वरती ढगात घेऊन जाईल काय त्याला, निगेटिव्ह वाय आणि पॉझिटिव्ह वाय, का खाली जमिनीत घेऊन जाईल? हा, वरती ढगात गेला तर पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, खाली जर जमिनीत गेला, खड्डा करून विहिरीत गेला तर निगेटिव्ह वाय ॲक्सिसने चालेल, ठीक आहे। पण रस्त्यावर जर चाललाय तर तो कुठं चाललाय, आता निगेटिव्ह एक्स ॲक्सिसमध्ये चाललाय। मग बैलाने सपोज फोर्स अप्लाय केला, मी सांगेल फोर्स अप्लाय केलाय बैलाने 100 न्यूटनचा, कुठल्या डायरेक्शनमध्ये, मग मी ते पण विचारेन, निगेटिव एक्स एक्सिस। तो मैग्नीट्यूड एज वेल एज डायरेक्शन जब भी आप किसी क्वांटिटी का बताते हो, तो ये क्वांटिटी हमेशा क्या ट्रीट किया जाएगा, उस क्वांटिटी को बोलो, कौन सा क्वांटिटी, वेक्टर या स्केलर, जल्दी बताओ। वेक्टर क्वांटिटी। यस, वेक्टर क्वांटिटी, ठीक है। सो आई बात समझ में सभी को? तो वेक्टर क्वांटिटी मध्ये डायरेक्शन पण असते, आणि काय असते रे बाबा, हो तिची मॅग्निट्यूड पण तुम्हाला सांगावं लागतं। आणि फिजिक्स आहे ना, हे रिअल लाईफचा स्टडी, बाकी दुसरं काहीच नाही। आणि मला ते रिअल लाईफ एक्झाम्पल्स देऊन कम्पेअर करून शिकवायला आवडतं। आणि तुम्ही पण आता बघा, मी ज्यावेळेस हे सांगितले ना उदाहरणं, तुम्ही त्याला रिअल लाईफशी कम्पेअर केलं असेल, तुम्ही बघताय हे गोष्टी, अरे हा बैलगाडी चालली आहे, ब्लॉकला आपण एखाद्या फोर्स अप्लाय केला आहे, तुम्ही सायकल चालवताय, कुठल्या डायरेक्शनमध्ये चालवताय। सो स्केलर आणि व्हेक्टर मग डिफाईन करायला आवडेल मला, मग सांगा स्केलर अँड व्हेक्टर। स्केलरला कसं डिफाईन करताल, स्केलर क्वांटिटी कोणाला म्हणायचं? मग स्केलर क्वांटिटी आपण पॅरामीटरबद्दल बोलत होतो, पॅरामीटर्स, आणि त्यानंतर इथं लिहिलं होतं मी स्केलर, आणि दुसरं लिहिलं होतं व्हेक्टर क्वांटिटी। मग पॅरामीटर पहिलंच लिहिलं होतं मी, काय लिहिलं होतं रे बादच्या पार्टी, पुस्तकामध्ये एक्झाम्पल शेवटी लिहितात, आणि मी असा फिजिक्सचा शिक्षक आहे की जो एक्झाम्पल पहिल्यांदा लिहितो, कारण मला असं वाटतं की फिजिक्स इज ऑल अबाउट व्हिज्युअलायझेशन। तुम्हाला फिजिक्स व्हिज्युअलाइज व्हायला मदत झाली पाहिजे, फिजिक्सच्या तुम्ही प्रेमात पडायला पाहिजे, ठीक आहे। सो दॅट्स वाय आय यूज टू एक्सप्लेन द कन्सेप्ट इन दिस मॅनर। अशा पद्धतीने मला शिकवायला आवडतं विद्यार्थ्यांना। तर या ओके फाईन। मग मी स्केलर अँड व्हेक्टर क्वांटिटीमध्ये तुम्हाला दिसते का रे, स्केल दिसते का तुम्हाला, का नाही दिसत आहे तुम्हाला, फक्त रेस दिसते, काय होतंय तुमच्या एंडने? दिसते, पट्टी दिसते का, मी पट्टी वापरतोय हो ना, ठीक आहे, ओके। नाही मी ते त्या दिवशी पण ट्राय केलं होतं मी, पण तिला बिंगवता येत नव्हतं आणि गायबही करता येत नव्हतं, आता दोन्ही केलं मी। बरं ठीक आहे। सो पॅरामीटर नवीन टेक्नॉलॉजी येत राहतात दरवर्षी, मागच्या वर्षी वेगळ्या पद्धतीने वापरत होतो। बरं, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल, मग लिहिताना बच्चा पार्टी आता वरतूनच कॉपी करायचा, मी परत लिहित नाही ते। हां, सेकंड तर त्याची डेफिनिशन, मग बघा डेफिनेशन ज्यावेळेस करेल, आता उद्या जर तुम्हाला म्हटलं राईट ए शॉर्ट नोट ऑन स्केलर क्वांटिटी किंवा व्हेक्टर क्वांटिटी, तर एकच लिहायचा कुठला तरी कॉलम, आणि अशाच फॉर्मॅटमध्ये लिहायचा। तुम्हाला सांगतो रिप्रेझेंटेशन हे स्किल असतं, काय लिहावं कसं लिहावं हेच कळत नाही, पोरं डायरेक्ट निबंध लिहायला सुरुवात करतात, आणि निबंध लिहिला तो एक्झामिनर जो आहे ना, तो तुम्हाला
4पैकी 2च मार्क देऊन कदाचित पुढे निघून जाईल. पण जर तुम्ही असं सुटसुटीत फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल, डेफिनेशन लिहिलं, त्याच्यानंतर त्याचं नोटेशन लिहिलं, त्याच्यानंतर काही जर कंपॅरेटिव्ह पॉईंट असेल तो लिहिला तर नक्कीच त्याला ते आवडेल वाचायला पण. मग स्केलर क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी विच इज रिप्रेझेंटेड ओनली विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड. मी लिहितो इथे ए फिजिकल क्वांटिटी आता हे मोठं होईल का ना थोडं, विच इज ओनली डिस्क्राइब्ड with the help of magnitude only, magnitude only is called as, क्या बोलने का उसको, कौन सा क्वांटिटी बोलो, स्केलर क्वांटिटी. हां, मी आता शॉर्टकटमध्ये लिहितो. आणि इन कॉन्ट्रास्ट इथं काय लिहिताल रे, काय बदल करतात सांगा. सेम डेफिनेशन आहे. बघ माझं आहे ना, माझं मुलांना काय आवडतं माहिती का, मी फॉर्मॅट चेंज करतच नाही. तर तुम्ही पाहताल प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने फॉर्मॅट चेंज करतो. मी फॉर्मॅटच चेंज नाही करणार आहे. फिजिकल क्वांटिटी विच इज डिस्क्राइब्ड विथ द हेल्प ऑफ, आता इथं आता दोनदा झालं बरं का, विच इज डिस्क्राइब्ड, इथं लिहितो विच इज डिस्क्राइब्ड विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड ओनली. एवढंच, ओनली शब्द दोनदा झाला म्हणून तो खोडला. बरं, आता इथं सेम डेफिनेशन, फक्त विथ द हेल्प ऑफ काय लिहिताल, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज इधर वर्ड क्या है, डायरेक्शन. यस, मॅग्निट्यूड, बाकी सगळं सेम, एज वेल एज डायरेक्शन इज कॉल्ड एज, बोलो क्या बोलते हैं उसको, वेक्टर क्वांटिटी. आई बात समझ में, सेम बाकीचं सगळं. आता मी ते लिहित नाही बसत. हां, तुम्ही नोट्समध्ये कंप्लीट करू शकता. मग मी एक्झाम्पल दिलं, तुम्हाला डेफिनेशन सांगितलं. मग ज्यावेळेस स्केलर क्वांटिटी डिफाईन करतात तर वेक्टर क्वांटिटी डिफाईन करतात तर वेक्टर क्वांटिटीमध्ये डोक्यावर असतो त्याच्या बार. ठीक आहे, तो बार का असतो ते मी सांगेल पुढे जाऊन. ठीक आहे, का आपण रिप्रेझेंट करतो त्याला, तर मी ते कंप्लीट करतो इथं आणि मग आपण पुढे जाऊ. किती लागते मला पाहतो, मग त्याच्यावर आपल्या ठरवूया. बरं, ते हे कंटिन्युएशनमध्ये आलं माझं. मग स्केलर क्वांटिटी डेफिनेशन झाली. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे, इथं लिहितो इट इज डिनोटेड बाय ॲरो अबाव नोटेशन. ठीक आहे, ॲरो हेड लिहितो, ॲरो हेड अबाव नोटेशन. आणि इट इज सिम्पली डिनोटेड बाय नोटेशन. ठीक आहे, नोटेशन म्हणजे काय, आता सपोज माससाठी नोटेशन वापरतो आपण, कुणी वापरतं स्मॉल एम, कुठे वापरतात कॅपिटल एम. ठीक आहे, नोटेशन. त्यानंतर सपोज मी असं लिहिलं, डिस्टन्ससाठी सिम्बॉल वापरतात डी. ठीक आहे, टाईम आहे, टाईमसाठी सिम्बॉल वापरतात टी. ठीक आहे, मग तुम्ही म्हणताल याच्यात याच्यात काय फरक आहे, सांगतो, तेच सांगायचं आहे मला. मग इथं व्हेक्टर ज्यावेळेस रिप्रेझेंट करताना, आता व्हेक्टर आहे सपोज मी लिहिलं डिस्प्लेसमेंट, मग डिस्प्लेसमेंट याच्यासाठी सिम्बॉल वापरतात यस. ठीक आहे, आता हे झाले सिम्बॉल, यांना काय म्हणायचं, सिम्बॉल, नोटेशन्स किंवा तुम्ही नोटेशन, सिम्बॉल किंवा नोटेशन. मग हे मी फक्त डोक्यावर त्यांचे हे केलं आहे बरं का, इथं असं ते स्वल्पविराम म्हणजे असं काय म्हणतात त्याला, इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये एक ती व्हॅल्यू लिहिलेली आहे, किंवा कॅपिटल एम इथं नाही लिहित, कन्फ्युजन नको तुमचं. हां, डिस्प्लेसमेंट आता तो पण नोटेशन आहे, पण डिस्प्लेसमेंटच्या वरती इथे आहे ना असं डोक्यावर बार देतात, ॲरो हेड देतात. मग हे झालं वेक्टर, हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ ए वेक्टर. मग इथला जो तिसरा पॉईंट आहे ना याला म्हणतो रिप्रेझेंटेशन. तुम्ही कसं रिप्रेझेंट करता बाबा एखाद्या क्वांटिटीला, रिप्रेझेंटेशन. तर इट इज सिम्पली डिनोटेड बाय देअर नोटेशन. फॉर एक्झाम्पल लिहिलं तिथे. आणि यहाँ पे डिस्प्लेसमेंट आहे किंवा ॲक्सेलरेशन आहे, तर ॲक्सेलरेशन इज डिनोटेड बाय ए बार असं लिहितात.
डिस्प्लेसमेंट यस बार. मग ह्या ज्या क्वांटिटीज आहेत आता सर्व ज्या मी लिहिलेल्या आहेत आता इथे, ठीक आहे, तर ह्या क्वांटिटीज मला त्यांचं जे त्यांच्याशी रिलेटेड जे नोटेशन्स आहे ते समझून घ्यायला मदद करतात. ओके, सो फाइन. मग स्केलर क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी, यहाँ तक चीज़ें क्लियर बच्चा पार्टी लोग? एवढे तुम्हाला समजले असतील तर मग पुढे जाऊयात का मग आता आपण. सो स्केलर काय असतं, वेक्टर काय असतं हे मी तुम्हाला समजून सांगितलं विथ द हेल्प ऑफ रिअल लाईफ एक्झाम्पल. लाईक ती बैलगाडी ओढतोय, त्यानंतर ह्या ब्लॉकला तुम्ही पुश करताय विथ सम फोर्स अँड कौन से डायरेक्शन में पुश कर रहे हैं वो ते पण आपण विचारात घेतलं. त्याच्यानंतर आपण ह्याच्याबद्दल पण शिकलो की तर त्याच्यानंतर आपण याच्याबद्दल पण शिकलो की टाईम आहे, मास आहे, तर ह्या क्वांटिटीज आपल्या डायरेक्टली आपण याच्यामध्ये मेन्शन केल्या होत्या, मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केल्या होत्या. ओके फाईन. सो स्केलर अँड वेक्टर झालं. मग आता रिप्रेझेंट कसं करतात स्केलरला, तर बच्चा पार्टी मी त्या व्हॅल्यूज इथं लिहून दाखवतो तुम्हाला. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर सांगतो. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, तर ही जी मेथड आहे ना ही आता कन्व्हेन्शनल मेथड आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं, आता नीट लक्ष देऊन ऐकायचं. शेवटचे 10 मिनटं आहेत. दादासाहेब पंडित नावाने जे जॉईन झालेत, हा रेंजचा प्रॉब्लेम तुमच्या एंडने असेल, आमच्या एंडने मला नाही वाटत इश्यू आहे, कारण बाकीच्या मुलांनी लगेच कंप्लेंट केली असते किंवा मेसेज केला असता. सो प्लीज चेक युअर इंटरनेट कनेक्टिव्हिटी. काय नाव आहे आपलं? हे वडिलांचं नाव आहे की आईचं? हां सॉरी, वडिलांचं नाव आहे की तुमचं नाव आहे? वडिलांचं. ओके ओके. तुमचं काय नाव आहे? श्रेयश. श्रेयस, मग मे बी तुमच्या एंडने इश्यू असू शकतो, कनेक्टिव्हिटी इश्यू. आणि कुठून जॉईन झालात श्रेयस? शावगाव आवाणी. ओके ओके ठीक आहे. सो मग कमिंग बॅक टू द पॉईंट, मग रिप्रेझेंटेशन ऑफ ए वेक्टर बघा बच्चा पार्टी लोक. तर रिप्रेझेंटेशनमध्ये एक तर 2 डायमेन्शनलमध्ये किंवा 3 डायमेन्शनलमध्ये रिप्रेझेंटेशन कसं करायचं आहे याच्यावर ठरवायचं आपल्याला. तर मी जनरली मुलांना 3 डायमेन्शनल शिकवत असतो. 2 डायमेन्शनलही वापरत नाही असं नाही आहे, पण हॅबिट 3 डायमेन्शनलची ठेवायची. म्हणजे तुम्ही पुढे इंजिनिअरिंगला जा किंवा आत्ताही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ज्यावेळेस तुम्ही त्या क्वांटिटीज पाहणार आहे, त्यांचे जे न्यूमेरिकल्स पाहणार आहे, तर सगळ्यामध्ये तुम्हाला 3 डायमेन्शनल पाहायला मिळेल. सो दिस इज 2D रिप्रेझेंटेशन अँड दिस इज 3D रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, डायरेक्ट शिकवतो आता मी तुम्हाला. इथं ते डेफिनिशन वगैरे त्या गोष्टी घेत नाही बसायच्यात. आपल्याला न्यूमेरिकल सुटले पाहिजे, कन्सेप्ट समजले पाहिजे. तर 2D रिप्रेझेंटेशनमध्ये सपोज एखादी क्वांटिटी, सपोज फोर्सच आहे, फोर्स घेतला F बार, तर ह्या F बारची ना विभागणी केली जाते 2 हिस्स्यामध्ये. एक असतो कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस, एक दुसरा असतो कॉम्पोनंट अलॉंग वाय ॲक्सिस. पण 3 डायमेन्शनलमध्ये फक्त आहे ना 3 कॉम्पोनंट्समध्ये त्याची विभागणी केली जाते. म्हणजे एक वेक्टरला तुम्ही 3 तुकड्यामध्ये, एक असतो फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस, फोर्स अलॉंग वाय ॲक्सिस, फोर्स अलॉंग झेड ॲक्सिस, ह्या 3 तुकड्यामध्ये त्याची विभागणी केली जाते. म्हणजे कसं, तर सिंपल शब्दात सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे 2च ॲक्सिसची सिस्टीम आहे आता. एक असते एक्स ॲक्सिस सिस्टीम आणि दुसरा ॲक्सिस असतो इथे वाय ॲक्सिस. सो एक्स ॲक्सिसमध्ये परत 2, एक पॉझिटिव्ह एक्स आणि तुमचा असेल दुसरा निगेटिव्ह एक्स. त्यानंतर इथं लिहितो निगेटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय एंड दूसरा होगा आपके लिए निगेटिव्ह वाय. ठीक आहे. सो वाय ॲक्सिस, दिस इज निगेटिव्ह वाय. तर एखादी क्वांटिटी आता 2 हिस्स्यामध्ये ज्यावेळेस रिप्रेझेंट करतात, सपोज हा इथे F बार नावाचं एक वेक्टर आहे बघा, इथं हे ओरिजिन आहे आपलं, आणि हा F बार नावाचा आपला वेक्टर होता, वेक्टर. मग वेक्टरला तुम्हाला सांगितलं काय काय असते, डायरेक्शन पण असते आणि मॅग्निट्यूड पण असतं. तर आता ह्या F बारने थीटा अँगल बनवला आहे. कुठल्या ॲक्सिस सोबत बनवला आहे रे? इन्क्लाइंड वेक्टर आहे हा. कसा आहे? इन्क्लाइंड. कुठल्या ॲक्सिस बरोबर बनवला आहे सांगा बरं साक्षी? यस, एक्स एक्सिस के साथ उसने क्या बनाया? एंगल बनाया. कितना एंगल बनाया वो पता है क्या अपन को? नो. दिलाय तिथं नोटेशन दिलाय. किती दिलाय नोटेशन? नोटेशन किती दिलंय? शावनी किती दिलंय नोटेशन? सर ऍक्च्युली स्क्रीन बघितली नाही मी, ते नेटवर्क. आता बघा. हां,
किती अँगल बनवलाय ह्या एफ बार वेक्टरने एक्स ॲक्सिस बरोबर थीटा अँगल बनवला. किती बनवलाय थीटा. व्हेरी गुड. मग एक्स ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस आहे. बघा इथं दोनच 2D म्हटलं की 2 डायमेन्शनल आणि 3D म्हटलं की आता इथं 3 ॲक्सिसची सिस्टीम येणार. एक एक्स एक वाय आणि तिसरा ॲक्सिस कोण रे बाबा झेड ॲक्सिस. ठीक आहे. सो तिन्ही ॲक्सिस एकमेकांना कसे असतात परपॅन्डिक्युलर. कसे असतात परपॅन्डिक्युलर. सो दिस इज एक्स दिस इज वाय अँड दिस इज झेड. ओके फाईन. सो तो मी एक मिनिट कॅमेरा ऑन करतो टर्न ऑन करतो. तर 3 ॲक्सेस कसे असतात तो तुम्हाला समजून सांगायला आवडतील मला. तर एकच मिनिट. प्रेझेंटेशन बंद करतो स्क्रीनचं. मग तुम्हाला कॅमेरा दिसेल माझा. ओके. सो हे बघा बच्चा पार्टी, मी जर तुम्हाला दिसत असेल ना तर मी 3 बोटं घेतलेत माझे. बघा ह्या डावा हात आहे माझा सपोज. तर डाव्या हाताचे 3 बोटं आहेत आणि हे 3 बोटं कसे दाखवलेत. हा थंब आहे, हा हे 4 फिंगर आहे आणि हे मिडल फिंगर आहे. ठीक आहे. बघा पहिल्यांदा वाटल्यास हे 2 फिंगर एकमेकांना असे दाखवा, क्रॉस दाखवा. असं एक बोट माझ्याकडे एक सरळ आहे. ठीक आहे. सो हे 2 बोटं आणि हा तुमचा थंब. सो तिन्ही बोटं डाव्या हाताचे हे जे 3 बोटं आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आता. सो मग माझ्यासाठी बच्चा पार्टी समजून घ्या आता. माझ्यासाठी हा एक्स ॲक्सिस असेल, हा वाय ॲक्सिस असेल आणि हे जे मधलं बोट आहे ना ते झेड ॲक्सिस आहे माझ्यासाठी. एक्स वाय झेड. ओके. लक्षात येत आहे सर्वांच्या. एक्स वाय झेड. मग आता मी इथं वाटल्यास परत डायग्राम काढून दाखवतो. स्क्रीन बंद करतो, ते सॉरी कॅमेरा बंद करतो आणि डायग्राम काढून दाखवतो. तर डायग्राममध्ये मी काय केलं होतं मग तर हे बघा माझ्या डाव्या हाताचं हे होतं 4 फिंगर, हा होता माझा थंब. ठीक आहे. आणि इथं होतं माझं मिडल फिंगर लाईक दिस आणि हे छोटे 2 बोटं दुसऱ्या हाताचे. ठीक आहे. तर माझ्या हाताला 5 बोटं आहेत बाबा. सगळ्यांच्याला 5च असतात जनरली, पण एखादा ऋतिक रोशन असू शकतो ज्याला 6 बोटं, ज्या 2 अंगठे असू शकतात. तर दिस इज माझ्यासाठी दिस इज एक्स ॲक्सिस, हा व्हर्टिकल वाय ॲक्सिस आणि हा तिसरा कसा झेड. आता तिघही एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर. एक्स अँड वाय एकमेकांना परपेंडिक्युलर, एक्स अँड झेड एकमेकांना परपेंडिक्युलर, वाय आणि झेड पण एकमेकांना परपेंडिक्युलर. सो अशा पद्धतीने झालं तर त्याला म्हणतात 3D ॲक्सिस सिस्टीम. एक्स वाय परपेंडिक्युलर टू इच अदर, then z and y is also perpendicular to each other, then अपना x और z भी एक दूसरे को perpendicular to each other. So everywhere you will find all 3 are perpendicular to each other. 90 डिग्रीचा अँगल बनवत असतात. मग 3D रिप्रेझेंटेशन मध्ये लक्षात ठेवायचं एक कॉम्पोनंट म्हणायचं आता याला. व्हॉट इज एफ एक्स बार. तो एफ एक्स बार मतलब क्या, कॉम्पोनंट अलॉन्ग एक्स ॲक्सिस. कुणाचा कॉम्पोनंट आहे पण एक्स ॲक्सिसचा. कुणाचा कॉम्पोनंट आहे वाय फोर्सचा अलॉंग एक्स ॲक्सिस. फोर्सचा हा मी वरती घेतलंय आता. मी इथं लिहिणार आहे. एकच मला लिहायचं आहे इथं ॲक्च्युली. व्हॉट इज परत एकदा दाखवतो वाटलं स्क्रीन. हां इकडे बघा सर्वांनी आता. तर 2D रिप्रेझेंटेशनमध्ये हा जो मेन वेक्टर होता एफ बार नावाचा, श्रावणी समजून घ्या. हा एफ बार नावाचा वेक्टर, त्याला त्याचे 2 तुकडे केले. एक फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस, फोर्स अलॉंग वाय ॲक्सिस. 3D रिप्रेझेंटेशनमध्ये तेच 3 तुकडे झाले. फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस, फोर्स अलॉंग वाय, फोर्स अलॉंग झेड. लक्षात येत आहे सर्वांच्या. मग आता ते तुकडे कसे असतात तर तुकडे दाखवतो मी इथे तुम्हाला. ठीक आहे. सो मला पहिल्यांदा ही लाईन कम्प्लिटली ड्रॉ करून घेऊ द्यात, मग मी त्याच्याकडे येतो. ठीक आहे. सो या ओके फाईन. सो आय एम ओके विथ नाव फाईन. तर ओके विथ लाईन सॉरी. तर हा होता माझ्यासाठी एक्स ॲक्सिस, हा होता माझ्यासाठी वाय ॲक्सिस. मग हा जो एफ बार नावाचा व्हेक्टर होता ज्याने काही अँगल केला होता तर त्याचे 2 तुकडे मी त्याला असं लिहितो. आता बच्चा पार्टी समजून घ्या. हा जर कन्सेप्ट समजला ना तर फिजिक्समध्ये व्हेक्टरचं रिझोल्युशन समजणार आहे. रिझोल्युशन म्हणजे वेक्टर कसा त्याच्या 2 तुकड्यांमध्ये हे करायचा, तोडायचा त्याला. सो दिस इज फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस, दिस इज फोर्स अलॉंग वाय ॲक्सिस.
सो हा जो एफ बार रेडवाला एफ बार होता ज्याने थीटा अँगल बनवला होता आपल्या याच्याबरोबर एक्स आणि वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस बरोबर, त्याला मी त्याच्या दोन कॉम्पोनंट्समध्ये त्याला ब्रेक केला आहे, स्प्लिट केला आहे. सो दिस इज फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस, फोर्स अलॉंग वाय ॲक्सिस. कळलं सर्वांना आता? आणि इन कॉन्ट्रास्ट जर तेच मी इथं लिहिलेलं असतं 3 ॲक्सिस सिस्टीममध्ये, हा झेड तिकडे गेलेला, ठीक आहे, हा म्हणजे पलीकडच्या बाजूला गेलेला एक्स वाय और झेड. मग इथे पण एखादा वेक्टर जर असता सपोज एफ बार, ठीक आहे, एफ बार वेक्टरने आता अँगल केलेले मज्जा असते बरं का, अँगल केलेले 3 अँगल द्यावं लागतात. तर सपोज त्याने अँगल केला आहे, मी इथं लिहितो, एक अँगल केला अल्फा एक्स ॲक्सिस बरोबर, वाय ॲक्सिस बरोबर बनवला त्याने बीटा, आणि झेड ॲक्सिस बरोबर त्याला केला आहे गॅमा. असे 3 अँगल तुम्हाला. ओके 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 सॉरी या ओके माय मिस्टेक, सॉरी. यस आय अंडरस्टूड. स्क्रीन शेअर नव्हती का बच्चा पाटी? अरे मग मला कोणी बोललं का? या बरं, आता दिसतंय का? हे बघा रिप्रेझेंटेशन, 2D रिप्रेझेंटेशन. परत एकदा सांगतो, ह्या फोर्सला ब्रेक केलं 2 कॉम्पोनंट्समध्ये, फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस, फोर्स अलॉंग वाय ॲक्सिस. 3D रिप्रेझेंटेशन. स्क्रीन शेअर केली मी आता. दिसत नाही. इज दॅट द केस विथ शिवराज, श्रावणी, प्रेम, साक्षी, सिद्धी? नो सर. दिसतीये. ओके प्लीज शेअर्स तू हे कर, रिलोड कर स्क्रीन. ओके तुमचं जे पेज आहे ते रिलोड करा, रिफ्रेश करा. बरं 3D प्रेझेंटेशन. तर मग 3D प्रेझेंटेशनमध्ये 3 ॲक्सेसच्या लॉंग कॉम्पोनंट्स आहे. मग आता इथं सांगत होतो, ह्या फोर्स वेक्टरनी एक्स ॲक्सिस बरोबर थीटा अँगल बनवला, त्याला मी 2 हिस्स्यामध्ये ब्रेक केलं, एक फोर्स अलॉंग एक्स, एक फोर्स अलॉंग वाय. आता इथं जो फोर्स वेक्टर आहे एफ बारने एक्स ॲक्सिस बरोबर, वाय ॲक्सिस बरोबर आणि झेड ॲक्सिस बरोबर अँगल बनवला आहे, तर याला 3 हिस्स्यामध्ये ब्रेक केलं, एक फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस, एक फोर्स अलॉंग वाय ॲक्सिस आणि तिसरा फोर्स अलॉंग कुठला ॲक्सिस? झेड ॲक्सिस. कारण इथं 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. मग तुम्ही म्हणताल ते आणि हे तर सारखंच शिकवलं सर इक्वेशन. इथं गंमत आहे. आता इथं बघा, तर इथं असं लिहितात की आता ह्या फोर्सला डायरेक्शन पण आहे. इथं एफ एक्स बार लिहिलंय मी, वरती बार लिहिलंय, बार वाचायचं, एफ वाय बार लिहिलंय. मग याला लिहिताना मी असं लिहितो एफ एक्स इंटू, इथं लिहिताना आता आय कॅप लिहितो, आणि ह्या एफ वाय बारला आहे ना बघा, मी एफ वायच्या डोक्यावरचा जो बार होता तो काढून घेतला आहे, आणि इथं लिहिताना आता जे कॅप लिहिलं, इथं आय कॅप लिहिलं, एफ एक्स बार होता त्याच्या डोक्यावरचा काढून घेतला, एफ एक्स आई कैप. यहाँ पे लिखते टाइम एफ बार लिखा, एफ बार एज इट इज, लेकिन यहाँ पे एफ एक्स के साथ कौन आया, एफ एक्स चा बार काढून घेतल्यानंतर एफ एक्स बरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये कोण आलंय, काय वाचायचं त्याला, आय कॅप. त्याच्या शेजारी कोण आहे, आय कॅप. यस, प्लस एफ वाय, हा एफ वाय च्या मल्टिप्लिकेशन मध्ये जे कॅप. सिमिलरली मग इथं सांगा बरं आता, एफ बार इज इक्वल्स टू एफ एक्स च्या डोक्यावरचा बार काढून घ्यायचा, एफ एक्स इंटू आय कॅप, प्लस एफ वाय च्या डोक्यावरचा काढून घेतला मल्टिप्लिकेशन मध्ये जे कॅप. लास्ट वाला एफ झेड बार, एफ झेड च्या डोक्यावरचा कॅप काढून घेतला, बार काढून घेतला, एफ झेड इंटू क्या, के कॅप. यस. सो मग माझ्यासाठी हे कोण आहेत बाबा, तर हे बघा बार म्हणजे कॅप. हा यस अंडरस्टूड. सो माझ्यासाठी हे जे बार होते ना, हे कोण होते, तर हे डायरेक्शन होते. मग ह्या आय कॅपनी काय केलं, तर ह्या आय कॅपला म्हणतात युनिट वेक्टर. काय म्हणायचं याला, युनिट वेक्टर. अलॉंग कुठला ॲक्सिस आहे आता हा, तर याला तुम्ही प्लस आय कॅप लिहिलंय की मायनस आय कॅप लिहिलंय ते ठरवणार आहे. सो दिस इज प्लस आय कॅप इज यूनिट वेक्टर अलॉन्ग पॉजिटिव एक्स एक्सिस. ठीक है, दोनों तरफ सेम सिंबल, सिर्फ यहाँ पे 3 डायमेंशनल है इसलिए तीसरा कंपोनेंट ऐड हुआ झेड एक्सिस का, बाकी काही फरक नाही. मग सांगा निगेटिव्ह आय कॅपला काय म्हणणार, इथं डिस्क्रिप्शन सांगा.
निगेटिव आई कैप क्या लिखूंगा, यूनिट वेक्टर अलोंग, बोलो क्या, नेगेटिव एक्स एक्सिस। वेरी गुड, निगेटिव एक्स एक्सिस, निगेटिव एक्स एक्सिस। किसने आंसर दिया, प्रेम ने या शिवराज ने या श्रेयस ने, कुणी आंसर दिला? सर मी प्रेम। ओके प्रेम, मग आता इथं सांग प्लस जे कॅपला काय लिहिणार, युनिट वेक्टर अलॉन्ग कौन सा एक्सिस, प्लस एक्स एक्सिस। ते झालं ना आता, एक्सिस झालं ना. हे बघा वाय कॉम्पोनंट सॉरी जे कॉम्पोनंट कुठल्या फॅक्टरला घेतलाय रे मी, वाय एक्सिसच्या कॉम्पोनंट प्लस वाय Y axis. यस, यूनिट वेक्टर अलॉन्ग पॉजिटिव वाय एक्सिस, माइनस जे कॅप के लिए बोलो, पटकन सांगायचं चला, माइनस वाय एक्सिस। हा मायनस नाही म्हणायचं, निगेटिव्ह म्हणायचं, निगेटिव्ह, निगेटिव्ह वाय एक्सिस. शब्दकोश सुधारायचा आता आपला, आपण आता सायन्सला आलोय. हा प्लस के कॅप बोला, मायनस के कॅप बोला. दिस इज युनिट वेक्टर. हा साक्षी, वुड यू लाईक टू आन्सर? पॉझिटिव्ह झेड एक्सिस। Positive Z axis. यस, पॉजिटिव झेड एक्सिस. दूसरा बोलो चलो जल्दी. निगेटिव्ह झेड एक्सिस। Negative Z axis. यस, निगेटिव्ह झेड एक्सिस. तो म्हणजे तुम्हाला ही कॉम्पोनंट समजताय. मग सो एफ एक्स हा मॅग्निट्यूड आहे फोर्सचा अलॉंग एक्स ॲक्सिस, एफ वाय मॅग्निट्यूड आहे फोर्स अलॉंग वाय ॲक्सिस, इथं पण मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अलॉंग झेड ॲक्सिस. म्हणजे इथं मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय डायरेक्शन झालं, समजून घ्या. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनचं काय केलं तुम्ही, मल्टिप्लिकेशन. हा एफ एक्स म्हणजे फोर्सचं मॅग्निट्यूड अलॉंग एक्स ॲक्सिस, फोर्सचं मॅग्निट्यूड अलॉंग वाय ॲक्सिस, आणि त्याच्यासोबत युनिट वेक्टर. आता युनिट नाव आहे युनिट. युनिट म्हणजे असे वेक्टर की ज्यांची मॅग्निट्यूड व्हॅल्यू 1 असते. मॅग्निट्यूड इक्वल टू काय असतं बच्चा पार्टी, 1. तर त्या वेक्टर्सला म्हणायचं युनिट वेक्टर. असे वेक्टर की ज्यांचं मॅग्निट्यूड हे 1 असतं त्यांना म्हणतात युनिट वेक्टर. मग मी आता युनिट वेक्टरची फक्त डेफिनेशन लिहून देतो तुम्हाला, कन्सेप्ट लिहून देतो आणि त्यानंतर आपण थांबूयात. सो युनिट वेक्टर, द वेक्टर्स which whose magnitude is equal to 1, magnitude is equal to 1 and which have direction same or parallel to the given vector. म्हणजे एखादा वेक्टर जर असेल, एखादी क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी, तर त्या वेक्टर क्वांटिटीच्या सारखा जर त्याची डायरेक्शन असेल, त्याचं मॅग्निट्यूड जर 1 असेल तर त्या वेक्टरला, आता फॉर एक्झाम्पल मी इथं लिहितो बरं का पटकन, हे बघा समजलं असं एक्झाम्पल सोप्या भाषेत. तर एखादा वेक्टर आहे, सपोज मी म्हटलं माझ्याकडे माझ्याकडे ए बार नावाचं एक वेक्टर आहे. आता वेक्टर आहे ना, वेक्टरला समजून घ्या, वेक्टरचं जेवढं मॅग्निट्यूड असतं ना तेवढी त्याची लेंथ दाखवायची. म्हणजे सपोज मी असं म्हटलं माझ्याकडे एक वेक्टर आहे 5 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 2 के कॅप असं नावाचं एक वेक्टर आहे. आता वेक्टर म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं 3D मध्ये रिप्रेझेंट करता येईल किंवा 2D मध्ये. मग 3D मध्ये करताना बघा काय लिहिलंय, मी लिहिताना काय लिहिलंय बघा, असं लिहिलंय एफ एक्स आय कॅप होतं ना इथं, तर असं लिहिलंय 5 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 2 जे कॅप असं लिहिलंय. मग आता त्याची लेंथ आहे ना, लेंथ ही जी लेंथ दाखवतात वेक्टरची, लेंथ इज इक्वल्स टू असतं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. ठीक आहे, मॅग्निट्यूड शक्यतो. पण काय तुम्हाला रिप्रेझेंटेशन कोणी विचारत नाही, पण मला सांगायचं काय, सपोज हा ए बार माझ्यासाठी गिवन वेक्टर आहे. ए बार हा कोण आहे माझ्यासाठी, गिवन वेक्टर. मग ह्या वेक्टरला पॅरलल जर मी एखादा वेक्टर काढला, त्याचं पिल्लू छोटंसं, ठीक आहे, त्याचं पिल्लू नाही आहे पण मी नाव दिलं ह्या वेक्टरला ए कॅप. ह्या वेक्टरला कसं रीड केलं, ए कॅप नावाचा हा वेक्टर आहे. मग ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड जे आहे ना, मॅग्निट्यूड ह्या ए कॅप नावाचं बघा,
तर ए कॅप नावाच्या वेक्टरचं मॅग्निट्यूड असं दोन व्हर्टिकल साईनमध्ये घेतात, याला मॉड्युलर साईन म्हणतात. ते मॅग्निट्यूड आहे त्याचं 1, मॅग्निट्यूड इक्वल टू 1. किती पाहिजे मॅग्निट्यूड इक्वल टू? मॅग्निट्यूड मस्ट बी इक्वल टू 1. त्याचं मॅग्निट्यूड 1 आलं पाहिजे. मॅग्निट्यूड मस्ट बी इक्वल टू 1. इथं लिहितो इक्वल टू 1. अँड त्याची डायरेक्शन बघा. आता मला सांगा, कुणाला जर विचारलं मी ए बारची डायरेक्शन कशी आहे, तर तुम्ही काय सांगताल? ए बार कुठल्या डायरेक्शन मध्ये चाललाय रे? ए बारची डायरेक्शन पाहून काय वाटतं तुम्हाला, तो कुठल्या डायरेक्शन मध्ये चालला असेल? सिद्धी, शिवराज, साक्षी, प्रेम? Positive x axis. व्हेरी गुड, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आणि ए कॅप हे छोटंसं पिल्लू पण कुठं चाललंय? टिल्लू कुठं चालला? हा टिल्लू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये चाललाय. Positive x axis. मग दोघांची डायरेक्शन सेम झाली की अपोजिट आहे? सेम आहे. कशी आहे? सेम. आणि Same. ह्या ए कॅपचं मॅग्निट्यूड किती पाहिजे तुम्हाला? ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड म्हणजे याची लेंथ जी आहे ना ती किती पाहिजे? 1 युनिट पाहिजे. किती? 1 युनिट. सो असं वेक्टर, द वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1 अँड हुज डायरेक्शन, किंवा इथं लिहितो हुज डायरेक्शन, विच डायरेक्शन विच हॅव, ते पण बरोबर आहे, मी असं लिहितो अँड हुज डायरेक्शन इज सेम or parallel to that of whose direction is same or parallel. इथं लिहितो is same, okay, or parallel to the direction of given vector. इधर एक वर्ड ऐड करूंगा मैं, okay, direction of given vector whose direction is same or parallel to the डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर. दिलेल्या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये पॅरलल एखादा वेक्टर असेल. सपोज परत एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल सपोज आता इथं मी लिहिलाय असा, मी एक्स बार नावाचा एक वेक्टर लिहिलाय. तर एक्स बारच्या डायरेक्शन मध्ये एक दुसरा वेक्टर काढतो, याला नाव देतो आता मी एक्स कॅप, छोटा एक्स कॅप. ठीक आहे. सो हाऊ टू रीड दिस? एक्स कॅप. मग एक्स कॅपला युनिट वेक्टर कधी म्हणायचा? ज्यावेळेस एक्स कॅपचं मॅग्निट्यूड म्हणजे दोन व्हर्टिकल मॉड्युलर साइन मध्ये त्याची दांडी इक्वल टू काय पाहिजे? 1. आणि त्याची डायरेक्शन एक्स बारला पॅरलल आहे का? एक्स बार नावाचा हा जो वेक्टर, याला म्हणेल मी गिवन वेक्टर. मग गिवन वेक्टरची आणि युनिट वेक्टरची डायरेक्शन काय असायला पाहिजे रे? सेम. म्हणजे हा जर याच्यावर आता मॅप जरी केला ना तरी याचा मॅग्निट्यूड 1 असल्यामुळे त्याला फरक पडायला नको. मग लिहिताना मी असं लिहित असतो, कुठलाही युनिट वेक्टर ज्यावेळेस रिप्रेझेंट करतात, सपोज एक्स कॅप. सो हा युनिट वेक्टर कसा रिप्रेझेंट करतात? तर युनिट वेक्टर इज इक्वल्स टू असं लिहितात, गिवन वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ गिवन वेक्टर. मग मॅग्निट्यूड कसं काढायचं काय मी उद्याच्या सेशनमध्ये शिकवेल. उद्याचं सेशन खूप महत्त्वाचं असेल. मॅग्निट्यूड मी शिकवणार आहे. फक्त आज झोपायचं आता मस्तपैकी, याच्याबद्दल विचार करायचा की सर गिवन वेक्टर आणि मॅग्निट्यूड ऑफ गिवन वेक्टर कसं काढायचं. सो दिस इज युनिट वेक्टर का डेफिनेशन. युनिट वेक्टर असं पण डिफाइन केलं जाऊ शकतं. दिस इज सेकेंड डेफिनेशन आई वुड से. ठीक है. डेफिनेशन 2 ये भी चलता क्या? यूनिट वेक्टर इज इक्वल्स टू गिवन वेक्टर अपॉन मैग्नीट्यूड ऑफ गिवन वेक्टर. एंड पहला डेफिनेशन इधर लिखा. मोस्टली ये डेफिनेशन यूज होता है. सेकंड वाला लिखा तो भी गलत नहीं है. ठीक है बच्चा पार्टी, चालेल. मग आज काय काय शिकलो पटकन सांगा बरं. वी स्टार्टेड विथ स्क्रीन दिसते सर्वांना. बोलो चलो जल्दी. वी स्टार्टेड विथ स्केलर क्वांटिटी एंड वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी एंड वेक्टर क्वांटिटी. तो स्केलरचे एक्झाम्पल सांगा, पाहून सांगा वाटल्यास. दिसतात का सर्वांना समोर? डिस्टन्स, टाइम, मास. यस. मग ह्या क्वांटिटीज ज्यावेळेस सांगितल्या जातात तर त्याच्या डायरेक्ट आपण व्हॅल्यू सांगतो. त्याच्याबद्दल आपण त्यांचे कधी डायरेक्शन सांगतो का? तर कधीच नाही. ठीक आहे. सो डिस्टन्स, स्केलर, मास ह्या झाल्या तुमच्या कोणत्या क्वांटिटीज? स्केलर क्वांटिटीज. वेक्टर क्वांटिटीसाठी डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. तर ह्या क्वांटिटी सांगितल्या मी.
फोर्स सांगितला. ठीक आहे, मग प्रत्येक क्वांटिटीचं मी जे एक्सप्लेनेशन दिलं तुमच्या मनात त्याच्याबद्दल क्युरियासिटी निर्माण केली आणि मग त्याच्यानंतर स्केलर आणि वेक्टर क्वांटिटीला गेलो. तर अशी फिजिकल क्वांटिटी विच इज डिस्क्राइब विथ द हेल्प ऑफ मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी, आणि अशी फिजिकल क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड एज वेल ॲज डायरेक्शन त्याला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. मग त्यांचं रिप्रेझेंटेशन बघितलं, त्यानंतर व्हेक्टरला रिप्रेझेंट करताना 2D मध्ये 3D मध्ये कसं रिप्रेझेंट करतात ते सांगितलं, त्यानंतर लिहिताना कसं लिहायचं ते सांगितलं, आय कॅप काय असतो, मायनस आय कॅप काय असतो. आता युनिट व्हेक्टरकडे आणलं मग तुम्हाला, आणि युनिट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड त्याची डेफिनेशन. आता उद्या मी शिकवणार आहे त्यांचे व्हॅल्यूज कशा काढायच्या. ठीक आहे, चालेल, थांबूयात मग आता. यस, चलो, बाय बाय, सी यू.